10 वाजेपासून, कारण आम्ही फिरत येत होतो. सुरुवातीला आम्ही वाघडोंगरी पाडा तिथे गेलो, त्याच्यानंतर दिवेकर पाडा, त्याच्यानंतर आम्ही बीबी पाडा आणि आता आम्ही आपल्याकडे आलो. या मीटिंगसाठी असं नाही सांगणार, ही मी कुटुंब प्रमुख म्हणून माझी आणि आपली भेट व्हावी, तर ही गाव भेट म्हणून आहे आणि मला माझ्या कुटुंबाला भेटायचं होतं, त्याच्यासाठी आज मी इथे आलेली आहे. आणि ह्या भेटीसाठी उपस्थित सन्माननीय जिल्ह्याचे सचिव सन्माननीय गणेश भाऊ, जिल्ह्याच्या महिलांच्या प्रमुख सन्माननीय रेखाताई, या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ, या तालुक्याचे माजी अध्यक्ष आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे, असे आत्माराम भाऊ आणि या ग्रामपंचायतचे सरपंच सुद्धा, आणि या तालुक्याचे सचिव म्हणून ज्यांच्यावर धुरा आहे असे प्रकाश भाऊ, आम्हाला सगळ्यांना प्रकाश झोतामध्ये आणणारे मीडिया प्रमुख असे आमचे विलास भाऊ, बाळकृष्ण भाऊ, अरे बाळकृष्ण भाऊ मिळाले वाटतं, जयेश भाऊ, गणेश भाऊ आणि माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना. एकूणच जेव्हा कुटुंब प्रमुख होतो तर त्या कुटुंबाची प्रत्येकाची काळजी घेणं हे कुटुंब प्रमुखाचं काम असतं, बरोबर ना? तशी कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की आपल्या प्रत्येकाची काळजी मला घ्यायची आणि त्याच्यासाठी मला माहिती आहे की इथे सर्व जे बसलेले आहेत यांच्यातर्फे आणि आपण जिथे बसलेले आहोत आपल्या सर्वांतर्फे आपल्याला विचारण्यात आलं असेल की पूर्वीचे जे रामभाऊ, आपले सन्माननीय रामभाऊ अध्यक्ष होते, आपले कुटुंब प्रमुख होते, एक उत्तम असा कुटुंब प्रमुख असणारा माणूस होता रामभाऊ. म्हणजे त्यांचे सतत आशीर्वाद आम्ही घेत असतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही जबाबदारी आपण सगळ्यांनी मला दिलेली आहे. ही जबाबदारी निभावत असताना आपल्या कुटुंबामध्ये काय अडचणी आहेत, मग आज काय तिखट नाही, आज काय मीठ नाही, आज काय हळद नाही, आज काय तांदूळ नाही, आज काय भाजी नाही, बरोबर ना? महिला सांगता ना तुम्ही, आई सांगते ना, तू बाई या खपलाय आज, बाबू या खपलाय आज, का सांगितलं जातं आज या घेऊन ये, जातोस ना भाजी घेऊन ये, नाही तर संध्याकाळी उपाशी राहायला लागेल. तर तसं आपलं संघटनेचं आहे का संघटनेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय भाऊ आणि ताई यांनी या वसई तालुक्यापासून सुरुवात जी केली आणि संघटना या वसई तालुक्यामध्ये पहिली स्थापन झाली. सुरुवातीला संघटनेमध्ये वसई तालुक्यामधले फक्त 37 लोक सभासद होते 1982 साली. आज आपल्याला माहिती आहे किती संख्या झाले आपल्या सभासदांची, किती झाले? पहिल्या टप्प्यात आपण 77,077 एवढे सभासद केले पहिल्या टप्प्यात. अजून तर दुसरा टप्पा यायचा आहे आपला. आपण जर विचार केला तर तशी आपली संघटना 2 लाख लोकांची होते. काही सभासद आपले होत नाही म्हणून, नाही तर 2 लाख लोकांची आपली संघटना आहे. आणि जी आपली कामगार संघटना आहे, आपले सफाई कामगार काही पोरा नाती इकडची जातात वसईला, कोणी विरार मीरा भाईंदरला, तर असे जे कामगार आहेत त्यांची 11,000ची संघटना आपली. 2,11,000ची संघटना आज
सभासदांची आपली सगळ्यात मोठी संघटना, देशातली पण ना महाराष्ट्रातली पण आज 44 वर्ष या संघटनेला झालं. संघटना आहे म्हणून आपण टिकलो. या बरोबर आहे का नाही आई? बरोबर आहे का नाही? आज संघटना नसती तर काय झाला असता? कोण सांगल काय झाला असता? पूर्वी संघटना नव्हती, काय झाला होता? मारहाण व्हायचं, हे ते काय चालूच म्हटलं. बरोबर बरोबर. अत्याचार म्हणजे आपण माणसासारखा जगत होतो का? माणसासारखा जगत होतो का? जनावराचा पण जगणं चांगला असेल, हा ना? जनावराचा पण जगणं चांगला असेल, त्याला तरी चांगला चारा बिरा द्यायचा, आपल्याला कसा तरी मिळायचा. आज आपल्या समोर संघटनेमुळे बघा उदाहरण आहे आपल्या समोर. गणेश भाऊंच्या आई वडील वेठबिगार होते, पाटलाचा मार पण खायचा. गणेश भाऊंची आई आलेली तर सांगायची तिथं का चप्पल त्याचे समोरचे पण घालून जायचा नाही. पाटलाची चप्पल हातात घेऊन जायची, चप्पल नाही घालायची. वेठबिगारांना चप्पल नाही पायात घालून जायचा त्याच्या समोर. ही परिस्थिती होती. मागाई गेला, मजुरी मागाई गेला का असं इथं बसून राहायचा, नाही तर खाली वरंड्याचे खाली बसून राहायचा. ती बाहेर निघतील तेव्हा ती मजुरी देतील, अशी परिस्थिती. पण आज ती राहिले का? आज आपल्या समोर उदाहरण आहे. गणेश भाऊ आज आपल्या पालघर जिल्ह्याचे सचिव म्हणून संघटनेमध्ये काम करतात आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा झालेले. आत्माराम भाऊ सरपंच झालेले, पंचायत समिती सदस्य पण होते. पण कशामुळे? आपल्या संघटनेमुळे. संघटना नसती तर आपल्याला जीणं कठीण झालं असतं. आपल्याला 15 ऑगस्ट काय होता माहित होता? काय माहित होता? नाही माहित होत. आपल्याला कोणी जाणीव करून दिली स्वातंत्र्य काय असतं ते? जर 1984 साली दीपावलीला जर तो 15 ऑगस्ट झाला नसता तर आज परत आपल्याला आपला स्वातंत्र्य मिळला नसता. आज परत आपल्याला कळला पण नसता की स्वातंत्र्य काय असतं. ही परिस्थिती बदलली, पण तरीही आपले समोर आव्हाने फार. अजूनही आपल्याला पाहिजे तसा न्याय मिळतो का? अजूनही पाहिजे तशी आपल्याला सुविधा मिळतात का? म्हणजे आत्माराम भाऊ आपले आहेत म्हणून त्यांनी ती सोय करून दिली. याच ठिकाणी दुसरा सरपंच राहिला असता तर केलं असतं? नसतं केलं. म्हणजे 60 मीटर लांब तिथं बोरिंग टाकायचा आणि तिथून पाणी इकडे टाकीत टाकायचा ना, असा करायचा. या फक्त संघटनेचाच माणूस करू शकतो. आज मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या ठिकाणी वसई तालुक्यामध्ये संघटना सुरू झाली त्या वसई तालुक्यामध्ये आज मला यायला भेटलं संघटनेची कुटुंब प्रमुख. अनेक अडचणी आहेत. अजून आम्ही तिथं आता बीबीपाड्यात गेलेलो, त्या कुठल्या आपल्या शिलोत्तरच्या काही आपल्या भगिनी होत्या, आपल्या बहिणी होत्या, त्या सांगत होत्या का अजून आमचं वनपट्ट नाही मिळालं. आपल्याकडे मिळालं का? किती लोकांचं वनपट्ट आहे? किती लोकांचं वनपट्ट आहे? वन प्लॉट किती लोकांचं आहे? भेटलेत तुम्हाला? असं भेटलेत. किती लोकांना भेटलं नाही? जवळजवळ 60 लोकांना भेटलं नाही. 60. मग आता ज्यांना भेटलं आपण गेल्या वर्षी 10 दिवस बसलो होतो ना तिथं. आई गेल्या वर्षी आपण 10 दिवस बसलो होतो ना. मग आता या वर्षी काय करायचं? ज्यांना भेटलं त्याही घरी बसायचं ना, ज्यांना नाही भेटलं त्याही जायचं. चालेल? तसा करून चालेल का? ज्यांना नाही भेटलं त्यांच्यासाठी पण आपल्याला जायचं आहे, जरी आपल्याला भेटलं असतील तसं तरी. आपले समोर अजून एक प्रश्न आलाय. बाई इकडे आहे का? हा या, दोघी पण या, तुम्ही दोघी पण या. आपल्या समोर अजून एक प्रश्न आलाय. लवकर लवकर या, लवकर या. अशा इथं उभं राहा.
कितवीला आहेस? चौथी. बाय तू? दुसरी. तुझं नाव काय? नंदिनी. तुझा? प्रणाली. एक चौथीला आहे, एक दुसरीला आहे. पण हिच्यासारखीच जी 8वीला आणि 9वीला जी आपली मुलं जातात, त्यांच्या शाळा बंद होणार आहेत, त्यांचे वर्ग बंद सरकार करणार आहेत. हे माहित होतं तुम्हाला? हे माहिती आहे काय? सरकारने निर्णय घेतलाय की आम्ही शिक्षकांना पगार देऊ शकत नाही, म्हणून 8वी आणि 9वीचा वर्ग बंद करायचं. चालेल? आपल्याला चालेल? सरकारने आपल्या मुलांची शाळा बंद केली तर चालेल का? या अशा पोरांची शाळा बंद केली तर चालेल का? मग बरोबर आईन सांगला, काय कमावून खाती जर शिकली नाही तर? आज सरकारने ती परिस्थिती आपल्यावर आणलेली आहे. सरकारकडे द्यायला पैसे नाही, पगार द्यायला पैसे नाही शिक्षकांना, म्हणून 8वी आणि 9वीचे वर्ग बंद करणार आहेत. आपण बंद करून द्यायचे का? बंद करून द्यायचे का? मग काय करायला पाहिजे सांगा बरं? तुम्हीच आयडिया द्या. काय करायला पाहिजे? काय करायचं? काय करायचं? मला भाऊंनी विचारायला सांगितलंय की आपल्या सगळ्या बांधवांना विचार, हा मोर्चा काढायचा. अजून काय करायला पाहिजे? काय केला पाहिजे? सरकारला कसा नमवायचा? या निलेश भाऊंनी आणि प्रकाश भाऊंनी एक आयडिया काढले. दाखवा बरं ते तुमचं कुठे. हा हे बघा बाई बस. त्यांनी सांगितलं की हे काय आहे माहितीये का? काय माहितीये का? माहिती आहे? नाही भाऊ तुम्हाला पण नाही? पोस्ट कार्ड आहे. पोस्ट कार्ड काय आहे? पोस्ट कार्ड. आता याचा जमाना आला, त्याच्यामुळे पूर्वी आम्ही पत्र लिहिलेली आहे याच्यावर. गणेश भाऊ बरोबर ना? आत्माराम भाऊ, शाळेत असताना आम्ही लिहिलेली आहे पहिले ह्याच्यावर. आमच्या वेळेस आम्ही शाळेत असताना मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, जुने तेच चालायचं. हा जुनं तेच चालायचं. तर हे पत्र आपल्याला आपले मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे त्यांना लिहायचंय, देवा भाऊंना. त्या देवा भाऊंना आपण ह्याच्यावर आपल्याला मजकूर दिला जाईल संघटनेकडनं, आणि तो मजकूर ह्याच्यावर लिहायचा. आणि आपल्या सन्माननीय ताईंचा जो वाढदिवस आहे 2 तारखेला, त्या दिवशी रांगा लावून हे पत्र आपल्याला पोस्टात टाकायचं. त्याच्या आधी गाव कमिटी प्रमुख जे असतील इथले आणि तालुक्याचे पदाधिकारी दोन्ही, या पदाधिकारी, जसं आत्माराम भाऊंचं काम खूप छान होतं इथे, तसं निलेश भाऊ आणि प्रकाश भाऊंचं काम सुद्धा खूप चांगलं. मला त्यांचा अभिमान वाटतो. ते तरुण पुरं कशी फिरतायत. तर ते तुम्हाला हे पोस्ट कार्ड उपलब्ध करून देतील, पण पोस्टात आधी आपल्याला कळवायला लागेल. या पोस्ट कार्डाची किंमत किती असेल माहितीये? तुमच्या ज्याला माहिती नाही, माहिती आहे त्यांनी बोलू नका. किती असेल आई? किती रुपये असेल याचा किंमत? किती रुपये? 500, 100, 50? किती ताई? किती असेल? नाही माहिती? 50 रुपये तर असू शकतं ना. याच्यावर हे शिक्का, हे पण आहे ना, तिकीट आहे. तुम्हाला माहिती आहे? 50 पैसे. किती आहे? 50 पैसे फक्त. याची किंमत फक्त 50 पैसे आहे. आपल्या घरात जितकी माणसं असतील तितक्या माणसाने एक पोस्ट कार्ड विकत घ्यायचं. 50 पैसे द्यायला आपल्याला कठीण आहे. घरात 2 माणसं असली तर 1 रुपया द्या, 4 असली तर 2 रुपये द्या. त्याच्यावरती पैसे द्यायचे नाही. पैसे जमा करा, मागणी करा पोस्टात. तुम्हाला पोस्ट, इथलं पोस्ट कुठलं जवळ आहे? कामनच्या पोस्टात
2 तारखेला ताईंच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला लाईन लावून तिथे पोस्ट कार्ड आपल्या त्या पोस्टाच्या पेटीत टाकायचे आणि ते मुख्यमंत्र्यांना पाठवायचे आणि मुख्यमंत्र्यांना लिहायचं आहे आपल्याला की देवा भाऊ आमचा अंगठा घ्या पण आमचं शिक्षण नका घेऊ. आपल्याला माहिती असेल जुनी लोक सांगतात की आपला पूर्वज एक होता एकलव्य, तो आदिवासी होता आणि त्याच्याकडनं द्रोणाचार्य म्हणून जे गुरु होते त्यांनी अंगठा मागितला होता. आपण देवा भाऊंना सांगू की आमचा अंगठा घ्या तुम्ही पण आमचं शिक्षण घेऊ नका. आमचं हक्काचं शिक्षण आहे. आपल्याला अजून एक मागणी करायची आहे. आपल्या मुलींना 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण मिळतं असं सांगतात. आता आम्ही तिथे गेलो बीबीपाड्याला, त्यांनी सांगितलं की आमच्या मुली फक्त 10वी पर्यंतच शिकतात. पुढे आमच्या मुलींना शिकायला एक तर वसईला जावं लागतं नाही तर जुचंदरला जावं लागतं. इकडे कुठे कॉलेजच नाही. आणि इथे जे कॉलेज आहे कामनला चिंचोटीला ते महागडं कॉलेज आहे, त्याच्यामुळे आम्ही शिकवू शकत नाही. आपल्याला अजून एक मागणी करायची आहे की आमच्या मुलांना 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. किती किती मुलींना मिळतं पण फक्त मुलींनाच मिळालं पाहिजे का? आपल्या मुलांना पण मिळालं पाहिजे. 18 वर्षापर्यंत आपल्या सर्व मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे याची मागणी आपल्याला करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला हे पत्र लिहायचं. मला आनंद आहे आणि खरंच म्हणजे अभिमान वाटतो आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा की आज म्हणजे इतका उशीर झाला, आम्हाला यायला उशीर झाला तरीही एवढ्या गर्मीमध्ये आपण बसून राहिला आणि संघटनेकडून काय निरोप येतो तो ऐकण्यासाठी आपण आतुर झाला. याबद्दल मला खरोखर कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की या आपल्या संघटनेचे आपल्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत सभासदांची मी कुटुंब प्रमुख आणि आपल्याला मला भेटता आलं तर आपल्याला हे करायचं आहे. वनपलाटासाठी पुन्हा एकदा आपल्याला तिथे जाऊन बसायला लागेल पण प्रोसेस आता चालू आहे. आपल्याला सांगितलंय इथे जी जिओ काय बोलतात त्याला गुगल मॅपिंग झालेली आहे सगळ्यांची झाले. गुगल मॅपिंग ज्यांची पण झाली नसेल तर ती करून घ्या. काहीकांच्या बाकी आहेत, बाकी असतील तर ती गुगल मॅपिंग करून घ्या. ती खूप महत्वाची आहे आणि त्या गुगल मॅपिंग वर आता ठरवलेलं आहे की गुगल मॅपिंग वर जसं दिसेल झाडं किती वर्षाची आहे काय तो पलाट दिसेल तसं त्या पलाटाची त्याप्रमाणे नोंद घेणार आहेत. नाहीतर मग त्यांना सांगितलंय की प्रत्यक्ष येऊन ते लोक पाहणी करणार आहेत. जिथे गुगल मॅप आता नवशीताई होती, नवशीताईच्या ह्याच्यामध्ये का लक्ष्मीताईच्या ह्याच्यामध्ये सगळी झाडच दिसतात. लक्ष्मीताईच्या ह्याच्यामध्ये का तिथे वन जमीन आहे तिथे म्हणजे शेतीची जमीन नाहीये पण तिने ती झाडं लावलेली आहे त्याच्यातनं तिला उत्पन्न मिळतं. तर असे काही प्लॉट असतील मग त्याची प्रत्यक्ष पाहणी येऊन करणार आहे तर ते एक आपल्याला करून घ्यायला लागेल. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीलाच सांगितलं की संघटना करणं खूप महत्त्वाचं. आज देशामध्ये सगळ्यात मोठी संघटना आणि सगळ्यात जास्त चाललेली संघटना म्हणजे 44 वर्ष जी संघटना चालते ती फक्त आपली श्रमजीवीची. आणि या श्रमजीवी संघटनेमुळे आज ठाणे, पालघर, नाशिक इथला जो आपला आदिवासी आहे, आपला गोरगरीब आहे, कुठल्याही जातीचा असो पंक्तीचा असो, पण ह्या संघटनेमुळे आज तो टिकून आहे. जर संघटना नसेल तर आपल्याला कसे तुडवतील माहित नाही.
दादा बस ना, सावलीला बस. मंडपाला येतो ते मंडप पण त्याचा आहे. हा ते बंधने व्हा म्हणून तिथे थांबला. चालेल. पण बघा संघटनेची की आपण सगळे सावलीत बसलोय, ते उन्हात उभे कशासाठी? आपल्यासाठी. हे संघटनेचे खरे आपले सभासद आणि कार्यकर्ते आहे. आज संघटना आहे म्हणून मी आहे. संघटनेने मला पद नाही दिलेलं, ही माझी जबाबदारी आहे. पण माझ्या याच्यातनं संघटना जर बाजूला केली तर मी सीता घाटाळ फक्त काही नाही, झिरो आहे. सीता घाटाळला किंमत नाही. आज संघटना आहे म्हणून सीता घाटाळ आहे. संघटना सीता घाटाळच्या ह्याच्यातून काढली तर सीता घाटाळ काहीच नाही, झिरो आहे. तिला किंमत नाही. ही आपल्या संघटनेची आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे का हे पत्र जास्तीत जास्त पत्र आपल्याला हे लिहायचे. आपल्या घरात जितकी माणसं असतील, जितकी मुलं असतील, 6वी पासून तर पुढे ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या मुलांना हे पत्र लिहायला सांगा. आपण स्वतः लिहा आणि सांगा. त्याच्यामध्ये मजकूर दिला जाईल तुम्हाला लिहून. आणि ही जास्तीत जास्त पत्र गेली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक असतील, भले ते संघटनेत नसतील, त्यांनाही सांगा. आपल्या इतर तालुक्यांमध्ये आपले नातेवाईक असतील, संघटनेत नसतील, त्यांनाही सांगा की आज सरकारने हे जर बंद करण्याचा विचार केलाय तर ते चुकीचं आहे. इथून हायवे जातो, इथून बुलेट ट्रेन जाते. वाढवण बंदर सगळ्यात मोठं देशातलं, जगातलं सगळ्यात मोठं बंदर, वाढवण बंदर कुठं होतं? डहाणूला होतं. समृद्धी हायवे जातो. याच्यासाठी द्यायला सरकारकडे पैसे आहेत. करोडो रुपये खर्च करतात, अब्जो रुपये खर्च करतात. पण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. जर आपली मुलं शिकली नाहीत तर विचार करा की सरकार आज विचार करतं की 2049 मध्ये आम्ही कुठला भारत, कुठलं मिशन ते आर्थिक महासत्ता बनवू. अरे आमची मुलं शिकली नाही तर आर्थिक महासत्ता कशी बनवणार तुम्ही? आम्ही या देशाचे नागरिक आहोत. मग आमच्या मुलांचं शिक्षण थांबवण्याची तुम्हाला काय अधिकार आहे? हे सरकारला जाब विचारला पाहिजे. जर तुम्ही बुलेट ट्रेन साठी एवढे पैसे देतात, जर तुम्ही वाढवण बंदर साठी एवढे पैसे देतात, जर तुम्ही समृद्धी हायवे साठी एवढे पैसे देतात, मग आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी का नको? त्याच्यासाठी हे आंदोलन हा पहिला टप्पा आहे. हे पोस्टकार्ड लिहिणं म्हणजे आपण हौस मजा नाही. हे आपलं एक संघटनेचं आंदोलन आहे. हे आंदोलन आपल्याला करायचं आहे. आणि ह्याची सुरुवात आपण हे पुढे अजून बरंच काय काय करायचंय. मशाल घेऊन जायचंय, मुख्यमंत्र्यांच्या तिथे दारात जाऊन बसायचंय. हे बरंच काय काय करायचंय. पण त्याच्या आधी सुरुवात आपण पोस्ट काढणे करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त हे पोस्ट कार्डसाठी आपण सगळ्यांना सांगा. आपले अजून काही अडचणी असतील त्या सुद्धा दूर करण्यासाठी आपण हे करू. पण त्यासाठी संघटना असणं महत्वाचं आहे. संघटनेपासून जर एकटा गेला, हे गुलाबाचं फूल आहे, हे एकटं पडलं तर याला कोणी चिरडून टाकेल. पण असा गुच्छ असला तर ते चिरडून टाकायला वेळ पण लागेल. आपल्या मुठीचंच उदाहरण घ्या ना. माझं मी एक बोट सांगितलं, गणेश भाऊंना सांगितलं मोडून दाखवा. मोडतील, ते लगेच मोडतील. आई सुद्धा मोडून टाकते. मोडणार की नाही तुम्ही? पण मी सांगितलं मूठ माझी मोडून दाखवा. मोडता येईल का? नाही मोडते. हे एकीचं प्रतीक आहे. म्हणून जितके आपण जास्त तितका विजय आपला लवकर. त्याच्यासाठी सगळ्यांना संघटनेचे सभासद आपले झाले पाहिजेत. सगळ्यांना सांगा आणि आपल्या मुलांचं शिक्षण वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मला या गाव कमिटीमध्ये यायला भेटलं आणि मी निलेश भाऊ, प्रकाश भाऊ आणि आत्माराम भाऊ आपले सुद्धा मनापासून
गणेश भाऊ आपले सुद्धा मनापासून आभार मानेन आणि माळी गणेश भाऊ माळी आपले सुद्धा मनापासून अनंता माळी भाऊ आपले सुद्धा मनापासून आभार मानेन. जयेश भाऊंचे सुद्धा मनापासून आभार मानेन आणि आपण सगळ्याजण थांबून राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करते की आपल्याला बरंच वेळ थांबावं लागलं. 10 वाजेपासून आपण आहात. मी पुन्हा एकदा आपली माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देते. आपण हे खूप चांगली संघटना इथे पुन्हा बांधूया, सगळे जास्तीत जास्त लोक जोडूया एवढंच बोलते. जिंदाबाद.